Karnataka government had directed the activities of RSS are secretive and it must register. Hindu Dharma is not registered. Many things are not registered. Those who want to have funds from the government, they require registration. That has to be there. नमस्कार, मी प्रशांत कदम. गेल्या 100 वर्षामध्ये जो प्रश्न या देशामध्ये कुणी विचारला नव्हता तो अखेर विचारला गेलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था रजिस्टर्ड का नाही? या संस्थेचं फंडिंग नेमकं येतं कुठून? ही संस्था जर या देशामध्ये ऑपरेट करते, हजारो शाखा चालवते, तर ते या देशातला इन्कम टॅक्स का भरत नाही आहेत? कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि या सरकारमधले गृहमंत्री प्रियांक खरगे, जे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आहेत, त्यांनी या संदर्भातली कारवाई हातात घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना त्यांनी रीतसर पत्र पाठवून या संदर्भातली कागदपत्र सादर करायला सांगितलेलं आहे. खरं तर हा प्रश्न याच्या आधी कुणालाच का पडला नाही? काँग्रेसच्या एकूण सरकारामध्ये आणि आजवर 1947 नंतर जे बिगर भाजप गृहमंत्री झाले त्यांची संख्या 24 आहे. पण हा इतका लेजिटिमेट क्वेश्चन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आजवरच्या कुठल्याच गृहमंत्र्यांनी कधी विचारला नव्हता. तो अखेर विचारण्याची वेळ आलेली असताना कर्नाटकमध्ये काँग्रेसचे गृहमंत्री अखेर त्या संदर्भातलं पाऊल उचलत आहेत. म्हणजे कधी कसं असतं की हजारो तासांच्या डिबेटमधून सुद्धा जे सत्य समोर येऊ शकत नाही ते एका अचूक आणि परखड प्रश्नानं येऊ शकतं आणि तेच काम उशिरा का होईना पण काँग्रेसनं करायला सुरुवात केलेली आहे. आता ते प्रश्न नेमके काय आहेत? प्रियांक खरगे यांनी RSSला कुठली माहिती विचारलेली आहे? आणि ज्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःची शताब्दी साजरी करतो आहे, 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यात समारंभ होत आहेत, त्याला देशातले वेगवेगळ्या क्षेत्रातले सेलिब्रिटी, राजकारणी तर आहेतच, पत्रकार आणि इतर सगळे लोक हजर राहत आहेत, तर हा प्रश्न कधी कुणाला विचारावासा का वाटला नाही हे सुद्धा नवल आहे. आणि ही संघटना मुळात अशा पद्धतीनं काम करत राहिली आणि काँग्रेसचं सरकार या सगळ्याकडं डोळेझाकपणा करत राहिलं, याचीच किंमत ते आज भोगतायत आणि म्हणून कदाचित आज उशिरा त्यांना या संदर्भातली जाग आलेली आहे. प्रियांक खरगे यांचं जे पत्र आहे ते ज्यांना कुणाला या सगळ्या संघटनेचं काम कसं चालतं हे नीट समजून घ्यायचं असेल आणि मुळात केवळ गप्पा करून उपयोग नाही आहे, लढाई करायची असेल या विचारांची, तर त्याच्यासाठी नेमका घाव जो आहे तो घालावा लागतो आणि तो घाव घालण्याची तयारी या पत्राच्या माध्यमातून दिसते आहे. काय म्हणतायत प्रियांका खरगे? मी तुम्हाला त्यांचं पत्र जे आहे ते व्यवस्थित वाचून दाखवतो. ते असं म्हणतायत, हे पत्र आहे 13 जूनचं, सरसंघचालक मोहन भागवत यांना ॲड्रेस केलेलं आणि पत्राचा विषय आहे बघा, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन कम्प्लिटिंग 100 years ऑफ एक्झिस्टन्स अँड रिक्वेस्ट फॉर लीगल क्लॅरिफिकेशन ऑन ऑर्गनायझेशनल स्टेटस. सुरुवातीला अभिनंदन करतायत प्रियांक खरगे. ते असं म्हणतायत, डिअर सर, ॲट द आउटसेट आय एक्सटेंड माय कॉंग्रॅच्युलेशन टू द RSS ऑन कम्प्लिटिंग 100 years ऑफ इट्स एक्झिस्टन्स. an organization that claims to have over 60,000 शाखाज. देशभरामध्ये 60,000 पेक्षा जास्त शाखा आहेत असं ते स्वतःच त्यांच्या वेबसाईटवरती डिक्लेअर करतात आणि काही शाखा तर देशाच्या बाहेरसुद्धा आहेत. असं असताना इट इज प्रिसाइजली बिकॉज ऑफ धिस स्केल, इन्फ्लुएन्स अँड रीच दॅट RSS मस्ट बी हेल्ड टू द हायेस्ट स्टँडर्ड्स ऑफ ट्रान्सपरन्सी, accountability and constitutional compliance. According to the annual report, त्यांचा जो annual report आहे released by the अखिल भारतीय प्रतिनिधी सभा, the highest decision making body of the RSS, the organization has a significant footprint in Karnataka. आता फक्त कर्नाटकमधली यादी ते सांगतायत. कर्नाटकमध्ये दिवसाला 4127 शाखा भरतात, 1389 वीकली मिलन आणि 60 मासिक मंडळी. आणि त्याच्या पुढं जाऊन प्रियांक खरगे असं म्हणतात की RSSचं हे जे पब्लिक मोबिलायझेशन आहे हे तुमच्याच रिपोर्टनुसार इतकं मोठं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही
194 समाज उत्सव आणि 19,61,000 लोकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं असं म्हणता. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि विशेषतः कर्नाटकचे गृहमंत्री असल्यामुळे ते कर्नाटकचे आकडे देत आहेत. यू ऑल्सो क्लेम टू हॅव ऑर्गनाइज्ड 562 रूट मार्चेस अक्रॉस द स्टेट, युजली कवरिंग 2.5 to 3 किलोमीटर with uniformed participants. Taken together, these figures show a vast, disciplined and deeply embedded network operating across Karnataka through daily cadre building, weekly and monthly outreach. आता पुढं ते असं म्हणतायत, such an extensive organizational presence, especially when it involves regular public mobilization, uniformed route marches, cannot be treated as a private or informal arrangement. It raises legitimate questions about legal status, accountability, financial transparency, public order, permission, source of funding, and compliance with the constitutional laws of India. We therefore request the RSS to depute its authorized office bearer to explain the legal grounds on which an organization of such magnitude continues to function with anonymity and without being formally registered as a legal entity or as a body of individuals under the applicable laws. म्हणजे आता याच्यामध्ये पुढं या पत्रामध्ये दुसऱ्या पानामध्ये ते असं म्हणतात की इन धिस कॉन्टेक्स्ट इट इज ओनली फेअर अँड नेसेसरी दॅट RSS also comes forward and places the following information in the public domain. 8 प्रकारची माहिती प्रियांक खरगे यांनी संघाकडनं मागितलेली आहे. पहिली माहिती, इट्स लीगल स्टेटस अँड ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. काय आहे तुमचं कायदेशीर अस्तित्व आणि ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. तुमच्या ऑफिस बेअरर्सचे सगळे डिटेल्स आणि कोण कोण अधिकृत पदाधिकारी आहेत याची यादी. तुमच्या डोनेशनचे सोर्स काय आहेत, कोण कोण निधी देतं आणि तुमचा इन्कम किती आहे. तुम्ही त्याच्यावरती किती खर्च करता आणि तुमची कुठे ॲसेट्स आहेत. मग लक्षात घ्या की या संघाचं रजिस्ट्रेशन नाही आहे, पण दिल्लीमध्ये यांचं एक मोठं मुख्यालय मात्र राजधानी दिल्लीमध्ये नुकतंच बांधलं गेलेलं आहे आणि बाकीच्या ठिकाणीसुद्धा यांची बरीच कार्यालये आहेत. देशाच्या राजधानीमध्ये जी संस्था आपलं कार्यालय आणि ते देखील आलिशान उभारते, त्यांचं रजिस्ट्रेशन नसणं हे किती भयानक आहे. आणि मुळात तुम्ही मग या देशातला कायदा पाळता की नाही. ज्यावेळी या सगळ्याबद्दल मोहन भागवतांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी दिलेलं जे उत्तर आहे ते सुद्धा म्हणजे एकूणच या सगळ्या त्यांच्या कायद्याप्रती असलेल्या आदराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. त्याच्याकडे आपण येऊच, पण पुढं प्रियांक खरगे काय विचारतायत. द लीगल बेसिस ऑन विच ऑर्गनायझेशनल ॲक्टिव्हिटीज आर कंडक्टेड विदाऊट फॉर्मल रजिस्ट्रेशन. तुमचं फॉर्मल रजिस्ट्रेशन पण नाही आणि मग तरीसुद्धा तुम्ही इतक्या ॲक्टिव्हिटी कशा काय आयोजित करता. द कॉन्स्टिट्यूशनल अँड स्टॅच्युटरी फ्रेमवर्क अंडर विच इट क्लेम्स द राईट टू ऑपरेट ॲट सच स्केल विदाऊट पब्लिक अकाउंटेबिलिटी. आणि डिटेल्स ऑफ परमिशन, ऑथोरायझेशन अँड कंप्लायन्स मेकॅनिझम फॉर पब्लिक इव्हेंट, रूट मार्चेस, मास गॅदरिंग अँड अदर ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटीज. आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाकीच्या या देशातल्या सगळ्या संस्था या देशातल्या कायद्यांचं पालन करतात, तर मग RSS अशी काय वेगळी संस्था आहे की ज्यांच्यासाठी हा कायदा लागू होत नाही किंवा ते कायद्याला म्हणजे स्वतःला कायद्याच्या वरती समजतात. असं म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, वी लुक फॉरवर्ड टू रिसिव्हिंग अ फॉर्मल रिस्पॉन्स अँड टू द डेप्युटेशन ऑफ युअर ऑथोराइज्ड ऑफिस बेअरर्स फॉर अ डिस्कशन ऑन द अबव मॅटर्स. आता काँग्रेसच्या सरकारांनी खरं तर इतक्या वर्षामध्ये हा प्रश्न कधी विचारला नाही. तो आधीच विचारायला पाहिजे होता. हे सगळं खरं आहे, पण या सगळ्याबद्दल जेव्हा प्रश्न विचारायला लागले तेव्हा मोहन भागवतांनी उत्तर काय दिलं आहे ते बघा. ते असं म्हणतायत की धर्माचं कधी कुठं रजिस्ट्रेशन असतं का. धर्म रजिस्ट्रेशन होत नाही तर मग आमची संघटनासुद्धा रजिस्ट्रेशन होत नाही. याच्या आधी हा प्रश्न कोणी विचारलेला नाही आहे. मोहन भागवतजी, अनेक गोष्टी असतात आयुष्यामध्ये ज्या पहिल्यांदा होतात. जर आता उशिरा का होईना पण तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला आहे
तर या देशातल्या संविधानानुसार कुठल्याही संस्थेला ज्या गोष्टी बंधनकारक आहेत त्या तुम्हालाही असणार आहेत. त्यामुळं संविधानाच्या प्रती तुमचा असलेला अनादर हा अशा पद्धतीनं दाखवू नका. तुम्हाला या सगळ्याची लेजिटिमेट उत्तरं जी आहेत ती द्यावी लागतील. काय नेमकं त्यांनी म्हटलं होतं या प्रश्नावरती ऐका आधी. There are so many unregistered things going on. And we are not secretive, we are working on open ground. We are calling people and telling them about Sangha. This is politics. And all these things, gimmicks are being tried. Don't do that. We are used to it. After say 10-15 years of starting of Sangha, we had to face all these things. We are used to it. If they don't happen, we feel something is amiss. So I don't need to respond. Sangha started in British times. And Sangha started as a public will. I narrated you how that churning of minds went on. And the all accepted conclusion was taken up and worked upon. That was the Sangha. So it doesn't need any restrictions. Hindu Dharma is not registered. Many things are not registered. Those who want to have funds from the government, they require registration. That has to be there. But Sangha, government knows Sangha is there. Government banned us twice. And that ban was released. Once by court order, another by Satyagraha. So government knows they banned RSS. That means they knew RSS is there. RSS is recognized. म्हणजे बघा, या संघाची स्थापना कधी झालेली आहे तर 27 सप्टेंबर 1925 आणि हिंदू धर्माची स्थापना त्याच्या आधी किमान 4000 वर्षांपूर्वी झालेली आहे. आणि RSS असं दाखवतंय जणू की आपणच हिंदुत्व धर्माचे सगळे पुरस्कर्ते आहोत. म्हणजे आम्ही म्हणजे हिंदू धर्म. हिंदू धर्म इतका छोटा नाही आहे की तो केवळ एका RSS पुरता मर्यादित होऊन जाईल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीपासून वाचण्यासाठी, कायदेशीर गोष्टींपासून वाचण्यासाठी हा जो बनाव केला जातोय तो किती लबाडीचा आहे हे लक्षात घ्या. आता काही लोक या संदर्भात काय सांगतात, त्यांचं म्हणणं असं आहे की मुळात RSS जे आहे, RSSला हा नियमच लागू होत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की इन्कम टॅक्स त्या संस्थांना लागू होतो की ज्या सरकारच्या फंडिंगवरतीच चालतात किंवा असं. म्हणजे मोहन भागवतांच्या उत्तरात तर ते होतं की आम्ही काही सरकारचा फंड घेत नाही. भागवतजी ज्या संस्था सरकारच्या देणग्यांवरती चालत नाहीत त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी बंधनकारक असतात. त्यामुळं केवळ सरकारकडनं देणगी घेत नाही या कारणापोटी तुम्ही या सगळ्या नियमांपासून वाचू शकत नाही. आता एक स्पष्टीकरण या संघाच्या सगळ्या आरोपांबद्दलचं जे मी सोशल मीडियावरती वाचतोय, हे विश्व हिंदू परिषदेचे इंटरनॅशनल प्रेसिडेंट आहेत आलोक कुमार. त्यांचं म्हणणं असं आहे की गुरुदक्षिणा जी असते संघामध्ये, जी आम्ही वर्षातून एकदा कलेक्ट करतो, त्याच्यावरती संघ चालतो. अँड इट डज नॉट ॲक्सेप्ट आउटसाईड फंड्स. आम्ही कधीही बाहेरचा फंड जो आहे तो घेतलेला नाही आहे. कोणाचा? संघटनेच्या बाहेरचा. 1967 आणि 1975मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं अशा पद्धतीच्या काही नोटिसा आम्हाला पाठवलेल्या होत्या. पण त्याच्यानंतर हायकोर्टानं असं सांगितलं होतं की जी संघटना गुरुदक्षिणेवरती चालते त्यांना हे कायदे जे आहेत ते लागू होऊ शकत नाहीत आणि म्हणून आम्हाला या सगळ्यामध्ये कशाची गरज नाही आहे. म्हणजे बघा, इतकी मोठी संघटना, म्हणजे आपल्या शेजारी जर एखादा साधा क्लब असेल, एखादा वृक्षारोपण करणारी संस्था असेल, एखादी संस्था असेल की जी लायब्ररी चालवते आहे, त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ते असं सांगू शकत नाहीत की आम्ही सरकारकडनं फंडिंग घेत नाही म्हणून वगैरे. पण इथं संघासारखी 100 वर्ष पूर्ण करणारी आणि जगातली सर्वात मोठी NGO असा जिचा गौरव स्वतः पंतप्रधान करतात, ती संघटना सांगते की आम्ही गुरुदक्षिण्यावरती चालतो. आणि मोहन भागवत सांगतायत की धर्माला कुठं रजिस्ट्रेशनची गरज असते का? आता खरं तर या सगळ्यामध्ये
अजून एक मुद्दा उपस्थित केला जातोय आणि काही लोकांचं म्हणणं हे आहे की मुळात प्रियांक खरगे यांनी सांगितलं पाहिजे की तो कुठला कायदा आहे की ज्या कायद्याच्या अंतर्गत RSSला आपली नोंदणी करणं आवश्यक आहे. आता हे जे सगळं गौड बंगाल आहे त्याच्या पाठीमागं नेमकी कुठली गोष्ट दडलेली आहे, तर जवळपास 2000 पेक्षा जास्त संस्था ज्या आहेत त्या RSSच्या आहेत आणि त्या RSS म्हणून रजिस्टर्ड नाही आहेत, त्या त्यांच्या वेगवेगळ्या नावानं काम करत असतात. ही याच्यातली सगळ्यात मोठी मेख आहे. आणि म्हणून आता प्रियांक खरगे यांना सुद्धा या सगळ्या संदर्भात केवळ जाहीरपणे पत्र पाठवून थांबवून चालणार नाही. त्यांना या सगळ्या संदर्भात योग्य कायदा जो आहे तो आता दाखवावा लागणार आहे. आणि म्हणून या सगळ्या संदर्भात पुढं नेमकं काँग्रेस काय करतंय हे आपल्याला बघावं लागेल. पण हा प्रश्न शेवटी कुणी ना कुणीतरी विचारतंय आणि त्याच्याबद्दल आता म्हणजे एरवी म्हणजे हे संघाचे जे शाखा चालवणारे लोक आहेत, तुम्ही कसं सजग नागरिक बनलं पाहिजे याच्याबद्दलचे धडे सांगत असतात, इतर लोकांना शिकवत असतात शिकवणी. तर यांनी स्वतः आपल्या देशाचा कायदा पाळण्याची शिकवणी आधी घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीनं या सगळ्या प्रश्नांची लेजिटिमेट उत्तरं जेव्हा येतील तेव्हा म्हणजे हरकत नाही आहे. संघाला जर काम करायचं या देशामध्ये एक सांस्कृतिक संघटना म्हणून, एक सामाजिक संघटना म्हणून काम करायचं आहे, ते करू शकतात. त्यांना हव्या तशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी करू शकतात, पण कायदा आधी पाळून. आणि तो प्रश्न उशिरा का होईना, खरं तर फारच उशीर झालेला आहे. 100 वर्ष झालेली आहेत ही संघटना चालतीये, बंदी घालून झालेली होती मध्ये, पण तरीसुद्धा हा प्रश्न आजवर कधी विचारला गेला नव्हता. आता या सगळ्यात पुढं नेमकं काय होतंय, दरवर्षी दसऱ्याला जे संमेलन असतं ते कर्नाटकमध्ये यावेळी या संघटनेचं रजिस्ट्रेशन नसेल तर प्रियांक खरगे होऊ देणार नाहीत का, याचं सुद्धा उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे केवळ अशा पद्धतीनं पत्र फडकवण्यापेक्षा. त्यामुळं बघूयात या सगळ्यामध्ये पुढं नेमकं काय होतंय. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं, तुमच्या कमेंट्स. आणि तुम्हाला हे माहिती होतं का की संघ रजिस्टर्डच नाही आहे या देशामध्ये, तुमच्यापैकी किती लोकांना याच्यामुळं धक्का बसला किंवा कुठली योग्य उत्तरं तुम्हाला संघाकडनं हवी आहेत, कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.